की ते धर्मरक्षक होते असं म्हणणारा एक खूप मोठा वर्ग आहे. दुसरा म्हणतोय की धर्मरक्षक नाही, ते स्वराज्य रक्षक होते. कोण होते? हे पहा, एखाद्या मनुष्याच्या ठायी जर दोन गुण असले तर ते दोन गुणाचं विवेचछेदन करून तुम्हाला वेगळे काढता येणार नाही. हं. हे माझं शरीर आहे. हां. ह्या माझ्या शरीराचे हे दोन बलदंड भाऊ आहेत, हे एका बाजूला काढून दाखवता येणार नाहीत. हं. तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग होता. हं. त्यांनी आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं, धर्माचं रक्षण केलं, पण म्हणून काही अतिरेक केला नाही. हं, हं, हं. तर ते धर्मरक्षक पण होते आणि धर्मरक्षकापेक्षा ते जास्त मानवतावादी होते, हे आपल्याला कुठेतरी मान्य करावं लागेल. तो एक प्रसंग आहे हर्सुलच्या कुलकर्ण्यांच्या हा, हर्सुलच्या संदर्भात. तो काय कुलकर्ण्यांचा. प्रसंग आहे? ते हर्सुलच्या कुलकर्ण्यांना मुसलमान बनवलेलं होतं सक्तीनं, आणि त्याची तक्रार महाराजांकडे आली आणि ती केस कवी कलश यांनी महाराजांच्या पुढं सादर केली. हं. तर त्याच्यामध्ये त्या हर्सुलच्या कुलकर्ण्याला मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मामध्ये संभाजी महाराजांनी घेतलेलं आहे. हं. आणि त्याचं एक इतिहासामध्ये पत्र आहे. तुम्ही जर आवळसकरांचं पुस्तक वाचलं, रायगडची जीवनगाथा, त्याच्यामध्ये सुद्धा ते पत्र छापलेलं आहे आणि अन्यत्र सुद्धा ते पत्र आहे. हं. म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेतलं, हं. तसं हर्सुलच्या कुलकर्ण्यांना संभाजी महाराजांनी घेतलेलं आहे आणि ते इतिहासामध्ये पत्र उपलब्ध आहे.